तर विधान भवनातली ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। स्मार्ट मीटरच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन पुकारलेलं आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। आज बुधवार आहे ना। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू झालेलं आहे। स्मार्ट मीटरच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलंय। मनश्री, आपण पाहू शकतो की विधिमंडळाचं हे पावसाळी अधिवेशन आहे आणि सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे। या सरकारच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींवरतून अर्थात मुद्द्यांवरतून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सकाळपासूनच आक्रमक आंदोलन करत असतात। आज स्मार्ट मीटरच्या विरोधातलं हे आंदोलन जे आहे ते विरोधकांकडनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती होताना सध्या पाहायला मिळतात। महाविकास आघाडीमधले तिन्ही पक्षाचे प्रमुख आमदार जे आहेत ते या सगळ्या आंदोलनाला विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती उपस्थित झालेले आहेत, परंतु विरोधक आमदारांची संख्या जी आहे ते दिवसेंदिवस कुठेतरी घटताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संख्याबळ विरोधकांचं आंदोलनाकरता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कमी आहे आणि सत्ताधाऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती विरोधकांकडून सातत्याने केली जाते। खरं तर आज एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन सरकारच्या विरोधात विरोधकांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। स्मार्ट मीटरच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवरील या आंदोलनावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद अक्षय।